नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. बऱ्याच घरात पैसा येतो पण टिकत नाही आणि हे लक्षात येतं तेव्हा आपण फक्त नशीब, ग्रह, कुंडली किंवा घराच्या मुख्य रचनेला दोष देतो. पण तुम्हाला माहिती आहे का, कधी-कधी तुमच्या घराबाहेरचं पाय पुसणं देखील तुमच्या नशिबाचा, पैशाचा आणि मानसिक शांततेचा निर्णायक घटक बनू शकतो. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या दोन्ही शास्त्रांमध्ये दरवाजाच्या उंबरठ्यावर ठेवलेल्या वस्तूंना खूप महत्त्व दिलं जातं. जर चुकीचा रंग, चुकीची जागा आणि चुकीची पद्धत वापरली गेली तर घरात येणारी लक्ष्मी दारातूनच परत फिरते, असं म्हटलं जातं. हे फारच थोड्या लोकांना माहिती आहे. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की नेमकं पायपुसणं कसं असावं, त्याचा रंग, जागा, स्वच्छता आणि त्याखाली ठेवण्यासारख्या छोट्या आणि प्रभावी गोष्टी कोणत्या असाव्यात, ज्यामुळे तुमच्या घरात कायम लक्ष्मीचे वास्तव्य राहील आणि घरात पैशाची चक्री फिरत राहील. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाशी ठेवलेलं पायपुसणं फिकट हिरव्या, फिकट तपकिरी किंवा क्रीम रंगाचं असावं. हे रंग पाहून घरात प्रवेश करताना मन प्रफुल्लित होतं. यासाठी फिकट रंगाचा वापर करावा. याउलट काळं, गडद निळं, गडद तपकिरी किंवा लाल रंगाचं पायपुसणं नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देतं आणि लक्ष्मीचा अडथळा ठरतं. पाय पुसण्याची जागा देखील तितकीच महत्त्वाची आहे. ते मुख्य दरवाजाच्या बाहेर आयताकृती स्वरूपात ठेवावं. ते फाटलेलं, मळलेलं किंवा कोपऱ्यात अडकलेलं नसावं. महिन्याला एकदा तरी पायपुसणं बदलणं हे आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही आणि ऊर्जेच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत आवश्यक असतं. याशिवाय वास्तुशास्त्रात अनेक प्राचीन ग्रंथात नमूद केलं आहे की पाय पुसण्याखाली काही विशिष्ट गोष्टी ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. जसं की तुरटीचा छोटा तुकडा पाय पुसण्याखाली जर ठेवला तर त्यामुळे जसं पाणी शुद्ध होतं तसं ऊर्जा देखील शुद्ध होते. त्यानंतर कापराच्या 2 वड्या एका स्वच्छ कापडात गुंडाळून पाय पुसण्याखाली ठेवल्या असता वातावरण शुद्ध राहतं, घरातील कलह कमी होतो आणि मन शांत राहतं. यामुळे घरात लक्ष्मीही टिकते आणि अनावश्यक वादही टळतात. या वस्तू दर 15 दिवसांनी बदलत राहाव्यात, म्हणजे त्याच्या कार्यक्षमतेत घट होणार नाही. ज्योतिषशास्त्रसुद्धा हे सांगतं की आपला चंद्र जर अशांत असेल, शनी किंवा राहूच्या प्रभावाखाली असेल तर मनात अस्वस्थता, चिडचिड, भय, आकस, राग या नकारात्मक भावना वाटतात आणि हेच भाव घरात घेऊन गेल्यास घरातला वाद, तणाव आणि नुकसान वाढत जातं. त्यामुळे दरवाजाच्या उंबरठ्याशी असा एक ऊर्जा शक्तीचा अडसर असावा जो या नकारात्मक भावनांना अडकवेल आणि पाय पुसणं हे त्यांच्यासाठी एक उत्तम माध्यम आहे. पूर्वीच्या काही लोक घरात येण्यापूर्वी पाय धुवत असत किंवा मंदिरात प्रवेशापूर्वी पाय धुण्याची परंपरा होती. यामागे फक्त स्वच्छताच नाही तर मनाची शुद्धता ही संकल्पना सुद्धा होती. आज अंगण, झऱ्याचं पाणी, पाय शुद्ध करण्याची जागा या उपलब्ध नसल्यास पाय पुसणे हा एकमेव छोटासा उपाय आहे जो खूप फरक घडवू शकतो. याशिवाय घराचा उंबरठा जर तुटलेला असेल, त्याला भेग पडलेली असेल तर तो तात्काळ दुरुस्त करावा. उंबरठा ही घराच्या ऊर्जेची पहिली मर्यादा आहे. उंबरठ्याजवळ योग्य रंगाचं, आकाराचं आणि स्वच्छ पायपुसणं ठेवून आपण लक्ष्मीला आमंत्रण देतो. फक्त लक्ष्मीच नाही तर घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पायातील आणि मनातील नकारात्मकता तिथेच थांबवण्याचं काम या फडक्यात असतं. तुमच्या घराच्या दारात असलेलं पाय पुसणं कोणत्या रंगाचं आहे, ते स्वच्छ आहे का, खाली काही ठेवलं आहे का आणि ते योग्य जागी आहे का, या सगळ्या गोष्टी तपासून बघा आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे त्याच्यात सुधारणा करा. कारण तुम्ही जर या गोष्टी पाळल्या तर तुमचं घरच नाही तर तुमचं नशीबही बदलू शकतं आणि देवी लक्ष्मी नेहमी तुमच्या घरात स्थिरावलेली असेल. धन्यवाद.